कोण होतीस तू, काय झालीस तू? आजच्या भागाची सुरुवात होते पोलीस स्टेशन पासून. तर आता इथे जो हमशकल असतो, यशचा बनून आलेला असतो, त्याला जेलमध्ये टाकतात पोलीस. म्हणजेच मोहित बघा प्रेक्षक हो. अहो, अचानक आमची लक्ष्मी आज कडक लक्ष्मी झाली आहे असं म्हणतो आता इथे यशचा हमशकल. तर आता इथे मोहित म्हणतो, उगाच जास्त बोलू नकोस हा, पोलीस स्टेशन आहे हे, तुझ्या पिक्चरचा सेट नाही आहे असं म्हणतो तो इन्स्पेक्टर साहेब. असं म्हणतो आता इथे यशचा हमशकल. अहो या ना असं म्हणतो तो. अहो साहेब, थोडीशी मांडवाली होईल का असं म्हणतो तो. मांडवाली असं म्हणतो इन्स्पेक्टर. म्हणजे चहा पाणी पैसे असं म्हणतो आता इथे तो. 2 मिनिटात तुझी मांडवाली काढली ना असं म्हणतो आता इथे मोहित. काय असं म्हणतो आता इथे यश आमशकल. खरंच काहीच नको आहे तुम्हाला असं म्हणतो होता तो. क्या बात आहे साहेब, मांडलं मी तुम्हाला. सॅल्यूट असं करतो तो. अहो तुमच्यासारख्या इमानदार पोलीस ऑफिसरवर तरी पिक्चर काढायला हवा साहेब. प्रॉमिस करतो तुम्हाला, मी तुमच्या पिक्चर काढेन आणि त्या पिक्चरचा हिरो मी असेन असं म्हणतो तो. याला 3rd डिग्री घ्या असं म्हणतो आता इथे मोहित त्या हवालदारला. मला नको, मी गप्प बसतो असं म्हणतो तो हमशकल. कावेरीला त्रास देशील हां असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर. कावेरी खूप हिमतीची आणि प्रामाणिक मुलगी आहे. त्या घरासाठी यासाठी तिने काय केलंय तुला माहित नाही असं म्हणतो आता इथे मोहित. तुला काय वाटलं तू वाटेल ते करशील आणि सहज सुटशील, त्याची शिक्षा भोग. अहो साहेब, ती कावेरी कोण आहे मला सांगू नका. युग कोण आहे हे तुम्ही समजून घ्या असं म्हणतो आता इथे युग बघा प्रेक्षक हो. फ्युचर सुपरस्टार आहे मी, सुपरस्टार असं म्हणतो आता इथे युग. अहो साहेब हसू नका, एक दिवस तुम्हीच माझ्या पिक्चरची तिकीट 1000 रुपयाची विकत घेईल. सेल्फी हवाय ना आताच घ्या, नंतर देणार नाही मी असं म्हणतो आता इथे युग. तर मोहित हसतो बघा प्रेक्षक हो. अहो साहेब हसताय काय तुम्ही असं म्हणतो युग. 1 मिनिट हा असं म्हणतो आता इथे युग बघा प्रेक्षक हो. आणि ऍक्टिंग करायला लागतो तो आता इथे. तुला माहित नाहीये तू कोणाच्या वाकड्यात गेलायस असं म्हणतो आता इथे युग. ऍक्टिंग करत बघा प्रेक्षक हो. तर आता इथे धर्माधिकाऱ्यांचं घर दाखवलंय. तर आता इथे कावेरी येते बघा प्रेक्षक हो दरवाजाकडे. तर आता ती बघते माला. ह्या युगला यश समजून मा किती विश्वास ठेवतायत त्याच्यावर असं म्हणते आता इथे कावेरी. माला, मा किती विश्वास ठेवतात त्याच्यावर. कसं सांगू मला की हा यश नाही आहे असं म्हणते आता इथे कावेरी. पण सांगावं तर लागेलच असं म्हणते आता इथे कावेरी. कावेरी आता आणखीन उशीर करायला नको असं म्हणते कावेरी. सांगून टाक आज आणि आताच असं म्हणते ती. तर आता इथे अश्रू असतात बघा प्रेक्षक हो कावेरीच्या डोळ्यांमध्ये. तर आता ती येते सुलक्षणाकडे बघा प्रेक्षक हो. सुलक्षणा मात्र आपल्या खोलीमध्ये सगळं सामान वगैरे ठेवत असते. तर सुलक्षणा बघते कावेरीकडे. बरे झालं कावेरी तू आलीस ते. चिकूला आजपासनं पायमोजे घालत जा, थंडी वाढत चालली असं म्हणते आता इथे सुलक्षणा. ऐकतेस ना असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता सुलक्षणा बघते कावेरीचा चेहरा का उतरलाय म्हणून. काय ग असं म्हणते सुलक्षणा. काय ग काय झालं असं म्हणते सुलक्षणा. मा असं म्हणते आता इथे कावेरी. तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे असं म्हणते आता इथे कावेरी डोळ्यात अश्रू आणून. सांग की मग असं म्हणते आता सुलक्षणा. अगं बोल असं म्हणते आता इथे सुलक्षणा. काय बोलायचं आहे माझ्याशी एवढं असं म्हणते सुलक्षणा. काय झालंय काय असं म्हणते ती. गंभीर काय स्थिती असं म्हणते सुलक्षणा. कावेरी बोल लवकर असं म्हणते सुलक्षणा. ठीक आहे असं म्हणते सुलक्षणा, तुला वाटेल तेव्हा सांग मला, मला कामं पडली आहेत चल असं म्हणते सुलक्षणा. मा यश आपल्याला सोडून कायमचा निघून गेलाय असं म्हणते आता इथे कावेरी बघा प्रेक्षक सुलक्षणाला. तर सुलक्षणाला धक्काच बसतोय ऐकून. तर कावेरी खूप रडत असते आता इथे. तर आता इथे पायाखालची जमीन आदरते सुलक्षणाची. हे एका कार ॲक्सिडेंटमध्ये ते गेले ह्या जगातून निघून असं म्हणते आता इथे कावेरी. पण आपल्या घरात जो आणा होता तो यश नाही आहे असं म्हणते कावेरी. तो फक्त यशसारखा दिसतो असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता सुलक्षणाला धक्का बसतो बघा प्रेक्षक हो खूप मोठा. तर आता इथे युगला दाखवलंय मी कोण आहे, मी काय करू शकतो हे जर तुला माहित असतं ना तर मला आत टाकलं नसतास तू असं म्हणतो इथे युग. तर मोहित म्हणतो हो का, मग दाखवच मला तू आता तू कोण आहेस आणि काय करू शकतोस ते असं म्हणतो इथे मोहित. पण काही झालं ना तरी आजची रात्र तुला लोकांमध्येच काढायची आहे असं म्हणतो इथे मोहित. अहो ऐका ना साहेब असं म्हणतो इथे युग. तर आयडिया करतो आता इथे युग. तर आता इथे डोळ्याखाली पाणी लावतो तो. साहेब असं मग रडायला लागतो आता इथे युग. असं नका करू साहेब असं म्हणतो आता इथे युग. रडायचं नाटक करतो तो असं नका करू म्हणून. घरी माझी आई आजारी आहे साहेब असं म्हणतो आता इथे युग. तिचा लेक कधी तिच्यासाठी औषध घेऊन येणार असं म्हणतो आता इथे युग. ह्याची वाट बघत असेल ती असं म्हणतो आता इथे युग बघा प्रेक्षक हो. तर आता खूप रडायला लागतो तो, ड्रामा करायला लागतो. अहो ती वाट बघत असेल असं म्हणून रडायला लागतो तो खूप. काय खाल्लं पण असेल तिने असं म्हणायला लागतो तो. अरे नको ते असले धंदे करायला कोणी सांगितलं तुला असं म्हणतो आता इथे मोहित. तर युग म्हणतो साहेब फक्त फक्त आईला एक फोन करायची परमिशन द्या असं म्हणतो आता इथे युग. फक्त एक फोन साहेब, तिने जर औषध नाही घेतलं ना तर तिचा बीपी शूट होतं असं म्हणून ड्रामा करायला लागतो युग बघा प्रेक्षक हो. स्ट्रगलिंग सुपरस्टार, मी काय डिरेक्टर आहे का तुझा इमोशनल ड्रामा दाखवायला असं म्हणतो आता इथे मोहित. आणि तो कावेरीच्या घरी राहत होता तेव्हा काय करत होती तुझी आई, बीपी शूट नाही झाला असं म्हणतो आता इथे मोहित. तर आता इथे यश म्हणतो असा डेंजर दिसत नाही पण आहे डेंजर असं म्हणतो आता इथे यश. आता कसं सुटायचं इथून असं म्हणतो यश. तर आता इथे कावेरी म्हणते आपले यश ह्या जगात नाही येत मा असं म्हणते आता इथे कावेरी सांगते बघा प्रेक्षक सुलक्षणाला. आणि सुलक्षणाला खूप मोठा धक्का बसलेला असतो इथे. तर आता इथे सुलक्षणाला चक्कर येते बघा प्रेक्षक आणि आता ती चक्करून खाली पडल्यासारखी करते. तर आता इथे बघत असते कावेरी लांब थांबून सगळं. तर आता इथे सुलक्षणा येऊन बसते बघा प्रेक्षक आपल्या खुर्चीकडे. तर आता इथे कावेरी तिने म्हणते मामा
तर आता इथे कावेरी येते बघा प्रेक्षक सुलक्षणाकडे. तर आता हात टाकते सुलक्षणा. खूप दुःखी होते आता इथे सुलक्षणा. मा असं म्हणते आता इथे कावेरी. माझ्याकडे बघा. माझ्याकडे बघा ना, माझ्याशी बोला ना असं म्हणते आता इथे कावेरी बघा प्रेक्षक. माझ्याकडे बघा ना प्लीज, माझ्याकडे बघा असं म्हणते आता इथे कावेरी. बोला ना काहीतरी, काय झालं बोला ना असं म्हणते आता इथे कावेरी बघा प्रेक्षक. तर रडायला लागते आता इथे कावेरी. खूप म्हणून जोरात रडायला लागते आता इथे कावेरी. तर हे सगळं इमॅजिनेशन असतं बघा प्रेक्षक कावेरीचं, आणि आता ती इमॅजिन करत असते सगळं. तर आता इथे तेवढ्यातच सुलक्षणा येते आणि दरवाजा उघडते. तर आता इथे शुद्ध येते कावेरीला आपल्या स्वप्नातून. काय ग कावेरी काय झालं असं म्हणत आता इथे सुलक्षणा येते बाहेर. काय ग एवढ्या जोरात ओरडलीस तू असं म्हणते आता इथे सुलक्षणा. चल चल आते असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता कावेरी म्हणते नाही मा काय नाही झालंय असं म्हणते आता इथे कावेरी. तर बांगड्या असतात ना तिच्या हातामध्ये, तर ती बांगड्या द्यायला येते इथे सुलक्षणाला. बांगड्या द्यायला आले होते असं म्हणते आता इथे कावेरी. झाल्या पण इतक्यात असं म्हणते सुलक्षणा. आणि यश कुठे आहे असं म्हणते आता इथे सुलक्षणा. अगं ह्या बांगड्या तो घेऊन गेला होता ना सोनाराकडे असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे आठवतं बघा प्रेक्षक कावेरीला कसं तिने त्या बांगड्या घेतलेल्या असत्या. बांगड्या द्या इथे असं म्हटलेलं असतो ना युग. तर मोहितून पकडलेला असतो त्याला. तर आता इथे कावेरी म्हणते नाही गेले. नाही गेला. अगं इतका माझ्या मागे लागला होता ना, बांगड्या दे बांगड्या दे, मी घेऊन जातो सोनाराकडे, आणि शेवटी गेलाच नाही असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे कावेरी म्हणते हो बघा प्रेक्षक तर आता इथे कावेरी म्हणते हो, कारण त्यांना कामासाठी अचानक फॅक्टरीत जावं लागलं असं म्हणते आता इथे कावेरी. पण ते म्हणाले की तात्पुरतं असू दे तुझ्याकडे असं म्हणते कावेरी. मी घेऊन जाईल तुझ्याकडून. बरं काही हरकत नाही असं म्हणते आता इथे सुलक्षणा. काय त्यात एवढं असं म्हणते ती. तर आता इथे सुलक्षणा म्हणते आणखी काही नाही ना असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर कावेरी म्हणते नाही. तर आता इथे बांगड्या देते बघा प्रेक्षक कावेरी सुलक्षणाला. तर आता इथे सुलक्षणा किती त्या बांगड्या काळजी घे असं म्हणते आता ती कावेरीला बघा प्रेक्षक, तिचे अश्रू पुसते ती. तर आता इथे सुलक्षणा खूप खुश होते त्या बांगड्या घेऊन. तर आता सुलक्षणा आपल्या खोलीमध्ये जाते, आणि आता इथे कावेरीला सांगितलं नाही सत्य म्हणून दुःख होतं. तर आता इथे युगला दाखवलंय. तर आता युग बघत असतो कुठून पळून जायचं पोलीस स्टेशनमधून बाहेर म्हणून. तर हवालदार बाहेर झोपलेला असतो, आणि आता इथे युग मात्र सगळा आयडिया करून बघत असतो. तर आता तो आयडिया करतो बघा प्रेक्षक तर आता तो इकडे तिकडे बघतो. तर आता समोरचा माणूस झोपलेला असतो बघतो आता इथे युग. तर आता इथे युगला दाखवलं बघा प्रेक्षक काहीतरी प्लॅनिंग करत असतो तो, आणि सगळे झोपलेले बघतो तो. तर आता तो बघतो चावी आहे एका खिशामध्ये म्हणून त्या हवालदारच्या, आणि आता तो बघतो त्याच्याकडे. तर आता इथे बघतो त्याला टच करून. तर आता तो जागा होतो हवालदार. तर आता इथे यश बघतो बघा प्रेक्षक खिशाकडे. तर आता इथे यश बघतो, आणि आता तिथे बघतो तर फोन असतो ना हवालदारकडे. तर आता हातात घेतो बघा प्रेक्षक युग तो फोन. तर आता तो फोन लावतो कोणासाठी तरी. तर आता इथे बोलायला लागतो तो. तर आता इथे सकाळ झालेली दाखवले बघा प्रेक्षक तर आता इथे कावेरी असं म्हणते आता इथे सुलक्षणा. नाश्ता तयार आहे ना असं म्हणते सुलक्षणा. तर आता पेपर येतो बघा प्रेक्षक हजारदा सांगितले पेपरवाल्याला टाकत जाऊ नकोस, किती वेळा सांगितलंय असं म्हणते ती. तर तेवढ्यातच आता बघा प्रेक्षक बाहेरून कुणीतरी येतं. तर आता ती पकडते सुलक्षणाचा हात. तर आता ती कुठली तरी नवीन मुलगी असते बघा प्रेक्षक गुडघे दुखताय तर मग वाकायचं कशाला असं म्हणते ती. तर आता ती पेपर देते बघा प्रेक्षक सुलक्षणाला. अगं ईशा कशी आहेस बाळा तू असं म्हणते आता इथे सुलक्षणा. किती गोड दिसतेस, ते फ्रेंड्समुळे थोडा मेकओव्हर झालाय असं म्हणते आता ती. असू दे पण छान आहे तुझा मेकओव्हर असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आधी गप्पा मारूया चल असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे निशा बदलली आहे बघा प्रेक्षकांनी, चांगल्या मुलीला घेतलंय. तो ठेव पेपर. पौर्णिमा, यमुना, अगं विद्या, अगं या लवकर, बघा कोण आलंय असं म्हणते आता इथे सुलक्षणा. निशा असं म्हणते आता इथे पौर्णिमा. कशी आहेस बाळा असं म्हणते पौर्णिमा. मी मस्त आहे, तू कशी आहेस असं म्हणते आता इथे निशा. छान आहे असं म्हणते आता इथे पौर्णिमा. किती आठवण आली ग तुझी, किती वेगळी दिसायला लागलीस तू असं म्हणते आता इथे पौर्णिमा. किती वाट बघितली आहे तुझी माहिती आहे का तुला असं म्हणते आता इथे पौर्णिमा. मी येताना त्रास नाही झाला. नाही असं म्हणते निशा. निशा असं म्हणते आता इथे विद्या वहिनी असं म्हणून आता निशा तिला पण हाक करते बघा प्रेक्षक कशी आहेस तू असं म्हणते निशा. अगं मी मस्त, तू कशी आहेस असं म्हणते आता विद्या. काय सुंदर दिसतेस ग असं म्हणते आता इथे विद्या. हॉस्टेलची हवा मानवलेली दिसते असं म्हणते आता इथे विद्या असं म्हणते आता इथे सुलक्षणा. अगं निशू चांगलाच मेकओव्हर करून आलेस का असं म्हणते आता इथे यमुना. म्हणजे काय करतेस ते छान दिसतंय, सूट होतंय तुला आणि स्मार्ट दिसतेस असं म्हणते यमुना. थँक्यू असं म्हणते आता इथे निशा. अय्यो असं म्हणते आता इथे यमुना. अगं पाहिलंस ना आपली निशू किती कॉन्फिडंट दिसते ते असं म्हणते आता इथे यमुना बघा प्रेक्षक हो. तर मी आल्याच तिला म्हटलं खूप गोड दिसतेस असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक तर आता इथे कावेरी येते. तर आता इथे निशा म्हणते कावेरी बहिणी कशी आहेस तू असं म्हणते ती. आणि चिकू कुठे आहेस म्हणते आता इथे निशा. आणि यश दादा कुठे आहेस म्हणते आता इथे निशा. ते बाहेर गेले तसं म्हणते आता इथे कावेरी. तो इतक्यात येईल, सगळे भेटणार आहेत तुला असं म्हणते आता इथे सुलक्षणा. पण निशा तू लग्न करण्याचा जो निर्णय घेतलायस ना तो अगदी उत्तम निर्णय घेतलायस असं म्हणते सुलक्षणा. तर आता निशाचा चेहरा उतरलो. तर आता इथे पौर्णिमा म्हणते तुझ्या लग्नाची खूप काळजी होती ग पौर्णिमाला.
तर आता निशा म्हणते, "मा मला ॲक्च्युली ह्याबद्दलच बोलायचं होतं," असं म्हणते आता इथे निशा बघा प्रेक्षक. तिचा चेहरा खूप उतरलेला आहे. तर आता इथे पौर्णिमा म्हणते, "म्हणजे याबद्दलच बोलायचं म्हणजे?" असं म्हणते आता इथे पौर्णिमा. "आता का बोलायचं आहे तुला?" असं म्हणते आता इथे पौर्णिमा बघा प्रेक्षक. "निशा हे बघ तुझा निर्णय तर नाही बदलला ना?" असं म्हणते आता इथे पौर्णिमा. तर आता इथे निशा म्हणते, "मला पहिल्यापासूनच लग्न करायचं नव्हतं," असं म्हणते आता इथे निशा. "काय?" असं म्हणते आता इथे पौर्णिमा बघा प्रेक्षक. तर आता इथे सगळ्यांनाच धक्का बसतो, असं का बोलते निशा म्हणून. "तुम्ही आजचा बघायचा कार्यक्रम कॅन्सल करा प्लीज," असं म्हणते आता इथे निशा. "बघायचा कार्यक्रम कॅन्सल करा म्हणजे?" असं म्हणते पौर्णिमा. "तू काय बोलतेस निशा? अगं निर्णय झालाय ना आणि हा आयुष्याचा महत्त्वाचा निर्णय. तू असं पटकन कसं काय बदलतेस?" असं म्हणते पौर्णिमा. "भीती वाटते मला," असं म्हणते आता इथे निशा. "पुन्हा माझं लग्न मोडलं तर?" असं म्हणते निशा. "आणि मागच्या वेळी मी जे काही सहन केलंय ना, ते सहन करायची ताकद नाही आता माझ्यात," असं म्हणते आता इथे निशा. "अगं ए निशा," असं म्हणते आता इथे पौर्णिमा. "अगं निशा बाळा, असं काही होणार नाही आहे ह्या वेळेला," असं म्हणते पौर्णिमा. "आम्ही सगळे आहोत ना हां? आमच्यावर विश्वास आहे ना तुझा?" असं म्हणते आता इथे पौर्णिमा. "तुला काही होऊ देणार नाही मी असं काही. वहिनी, वहिनी," असं म्हणते आता इथे पौर्णिमा. "वहिनी सांगा ना तुम्ही तरी," असं म्हणते आता पौर्णिमा सुलक्षणाला बघा प्रेक्षक. तर आता इथे सुलक्षणा येते निशाकडे. "अगं निशा," असं म्हणते आता इथे सुलक्षणा. "हे बघ बाळा, मा प्लीज," असं म्हणते आता इथे निशा. "त्या बाबतीत आता मला कोणाचंच काहीच ऐकायचं नाही आहे," असं म्हणते आता इथे निशा. "अगं निशा," असं म्हणते आता इथे सुलक्षणा. "बरं," असं म्हणते आता इथे कावेरी. "बरं निशा, तू आता फ्रेश हो. मग आपण बोलूया ह्यावर," असं म्हणते आता इथे कावेरी बघा प्रेक्षक. तर आता निशा निघून जाते तिथून. तर आता इथे बाकी सगळ्यांना शॉक बसलेला असतो, असं का करते निशा म्हणून. तर आता निशा आपलं सामान घेते आणि वरती जाते बघा प्रेक्षक. तर आता पौर्णिमा आपल्या डोक्याला हात लावून बसते. तर आता इथे पौर्णिमा म्हणते, "वहिनी, वहिनी आता काय करायचं आपण? कसं समजावायचं ह्या मुलीला?" असं म्हणते आता पौर्णिमा. "हो, विद्याचे काका काकू येणार आहेत आज माहिती आहे ना," असं म्हणते पौर्णिमा. "यावर एकच उपाय आहे." तर आता इथे सुलक्षणा म्हणते, "कावेरी यशला फोन कर. त्याला म्हणावं निशा आली आहे खरी, तू निघून ये इथून." तर आता इथे सुलक्षणा म्हणते, "विद्याचे काका काकू याच्या आत तुझ्याशी त्यांना बोलणं पाहिजेत आणि तिला लग्नाला तोच तयार करू शकतो," असं म्हणते सुलक्षणा. "तुला माहिती आहे निशा फक्त यशचंच ऐकते," असं म्हणते आता इथे सुलक्षणा. "ताबडतोब त्याला फोन कर," असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर कावेरीला समजतच नाही काय करावं म्हणून. "नको काळजी करूस, यश बोलेल तिच्याशी," असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक. "तू तयार करेल. तेच टेन्शन आलंय मला," असं म्हणते आता इथे पौर्णिमा बघा प्रेक्षक. "काय करायचं या मुलीचं?" असं म्हणते आता इथे पौर्णिमा बघा प्रेक्षक. तर आता इथे युग आणि मोहितला दाखवले. "साहेब," असं म्हणतो आता इथे युग. "अहो साहेब," असं म्हणतो आता इथे युग. "नाही रे बाबा, तुला नाही सोडणार आहे मी," असं म्हणतो मोहित. "अहो ते म्हणतच नाही आहे मी," असं म्हणतो युग. "अच्छा," असं म्हणतो आता इथे मोहित. "त्याबद्दल नाही आहे का? मग काय बोलायचं आहे तुला?" असं म्हणतो मोहित. "मी कावेरीला चॅलेंज केलंय," असं म्हणतो युग. "तिने मला जेलमध्ये टाकलंय ना, आता तीच मला इथेच सोडवायला येईल," असं म्हणतो आता इथे युग. "येईल ना ती? खात्री आहे ना तुझी?" असं म्हणतो आता इथे मोहित. "ठीक आहे ना मग, वाट बघ," असं म्हणतो आता इथे मोहित. तर आता युग हसतो. "तुम्ही पण बघा," असं म्हणतो आता इथे युग. अर्धा तास, फक्त 30व्या मिनिटाला काकूबाईंचा आवाज येईल. हात जोडून ऍक्टिंग करते ती. "युग, मला माफ करा. मी चुकली आहे. प्लीज घरी चला. प्लीज," असं ऍक्टिंग करतो आता इथे युग. तर मोहित बघतो तिच्याकडे. "तू ऍक्टर चांगला आहेस रे," असं म्हणतो आता इथे मोहित. "आणि हे जे काही तू बघतोस ना स्वप्न, ते उत्तम आहे," असं म्हणतो आता इथे मोहित. "आणि चांगले चांगले बघत बस, कारण इथे लोकमध्ये तुला दुसरं काय करायला नाहीच आहे ना, कॅरी ऑन," असं म्हणतो आता इथे मोहित. तर आता इथे युग म्हणतो, "साहेब, जी माणसं मोठी स्वप्न बघतात ना," असं ऍक्टिंग करतो तो, "त्यांच्याशी बोलायसाठी धमक लागते," असं म्हणतो आता इथे युग. "क्या बात है, वाह," असं म्हणतो आता इथे मोहित. "डायलॉग चांगला आहे रे. 3पट पिक्चर करशील तू मस्त मस्त. पण तुला इथेच थांबायचं आहे रात्रभर," असं म्हणतो आता इथे मोहित. "अहो साहेब बघा, फक्त 30 मिनिटं," असं म्हणतो युग. "अर्धा तास. अलार्म लावून ठेवा." "लावतो ना," असं म्हणतो मोहित. "आणि जर मी हरलो ना, तुम्ही सांगाल ते करेन मी," असं म्हणतो आता इथे युग. तर आता इथे मोहित फोन लावतो बघा प्रेक्षक. "कावेरी करतेस का रे त्यांना फोन? कधीच मी सांगते तुला फोन कर म्हणून," असं म्हणते आता इथे सुलक्षणा. "ऐकत का नाहीस तू?" असं म्हणत आता इथे सुलक्षणा, पौर्णिमा, विद्या आणि यमुना मागे मागे करत असतात बघा प्रेक्षक कावेरीच्या. आणि कावेरी काय करतच नसते, कारण तिला माहिती आहे ना यश आता नाहीच आहे या जगामध्ये आणि तो युग होता म्हणून. त्यामुळे फोन करणारेच की नाही असं म्हणते आता इथे सुलक्षणा. "मा," असं म्हणते आता इथे कावेरी. "हे बघ कावेरी, निशाचा फक्त यशवरच प्रचंड विश्वास आहे माहिती आहे ना तुला," असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक. "तो फक्त एकदा बोलला ना तिच्याशी, तर निशा लगेच तयार होईल बघ लग्नाला," असं म्हणते सुलक्षणा. "हो कावेरी," असं म्हणते आता इथे पौर्णिमा. "काय तुला नाही करायचंय का फोन?" असं म्हणते आता इथे सुलक्षणा. "ठीक आहे मग मी स्वतःच करते त्याला फोन," असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर कावेरी खूप घाबरते बघा प्रेक्षक. "काय चाललंय तुझं मगासपासून? किती तिंगळ-मंगळ करतेस तू," असं म्हणते आता इथे सुलक्षणा. "तुझ्या मनात काय चालू आहे ना, काय कळायलाच मार्ग नाही बाई मला," असं म्हणते आता इथे सुलक्षणा. "यमुना फोन लाव यशला," असं म्हणते आता इथे सुलक्षणा. "हो," असं म्हणते आता इथे यमुना आणि फोन लावते बघा प्रेक्षक. तर आता इथे कावेरीला टेन्शन होतं, आता यमुना फोन लावते म्हणून. तर आता इथे यमुना फोन लावते बघा प्रेक्षक. तर कावेरीचा चेहराच उतरतो. तर आता इथे अमृता येते आणि म्हणते, "मावशी," बघा प्रेक्षक. तर बघा प्रेक्षक अमृता येते आणि थांबते तिथे. "मी सांगते," असं म्हणते आता इथे अमृता. "कावेरी यशला फोन का करत नाही येते," असं म्हणते आता इथे अमृता. "म्हणजे," असं म्हणते आता इथे सुलक्षणा. "काय म्हणायचं तरी आहे तुला," असं म्हणते आता इथे सुलक्षणा. "कावेरी गप्प असण्यामागे खूप मोठं कारण आहे," असं म्हणते आता इथे अमृता. तर आता पेपर असतो बघा प्रेक्षक तिच्याकडे, अमृताकडे.
तर आता त्याच्यामध्ये यश असतो त्या फोटोमध्ये. तर सुलक्षणा बघते आणि तिला भीती वाटते हे काय म्हणून. तर आता इथे पेपर बघतो मोहितसुद्धा, हवालदारसुद्धा. आतापर्यंत घरात सगळ्यांनी न्यूजपेपर वाचला असेल, मी केलेलं काम केलं असेल, तर आजचा पेपर वाचायला मजाच येणार असं म्हणत होता इथे युग. तर आता इथे सगळे हवालदार वगैरे वाचतात बघा प्रेक्षक हो ते पेपर. तर आता इथे युग बघतो, अहो साहेब जरा मला न्यूजपेपर द्या ना असं म्हणत होता इथे युग. पेपर असं म्हणत होता इथे हवालदार. पेपर वाचून तो काय करणार आहे असं म्हणत होता इथे हवालदार. अहो पेपरच तर मागतोय असं म्हणत होता इथे युग. प्रॉपर्टी थोडीच मागतोय, द्या ना प्लीज असं म्हणत होता इथे युग. सगळे डायलॉग हे घे असं म्हणून आता हवालदार घेतो. तर आता इथे युग वाचायला लागतो बघा पेपर. तर त्याच्या फर्स्ट पेजवरच असतं बिझनेसमॅन यश धर्माधिकारी या नाटक म्हणून. तर आता युग खूप खुश होतं बघा प्रेक्षक हो. कावेरी असं म्हणत होता इथे युग. आता तुला इथे आवाज लागेल असं म्हणत होता इथे युग. तर आता इथे तो पेपर बघून खूप हादरते बघा प्रेक्षक हो सुलक्षणा. बिझनेसमॅन यश धर्माधिकारी यांना अटक असं म्हणते आता इथे अमृता. तर कावेरीचा चेहराच उतरतो बघा प्रेक्षक हो. आता पेपर सगळ्यांना दाखवते बघा प्रेक्षक अमृता. तर आता इथे विद्याला पण शॉक बसतो, अरे देवा असं म्हणते आता इथे पौर्णिमा. तर सगळेजण पेपर बघतात आणि धक्का बसतो बघा प्रेक्षक हो सगळ्यांना. तर आता इथे सुलक्षणा आपल्या हातामध्ये घेतो तो पेपर, त्याच्यावर लिहिलेलं असतं ते वाचते. तर आता ती कावेरीच्या चेहऱ्याकडे बघते बघा प्रेक्षक हो. सुलक्षणाला खूप राग आलेला असतो आता इथे खरंच प्रेक्षक हो. आणि आता तिचा विश्वासघात झाल्यासारखा वाटतो. तर आता इथे बघा प्रेक्षक आजचा एपिसोड इथे संतर बघूया तर त्यामध्ये काय येते. तर आता इथे विद्याचे काका काकू आलेले असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पौर्णिमा म्हणते, नमस्कार तुमचा कसा झाला प्रवास असं म्हणते आता इथे पौर्णिमा. तो चांगला झाला असं म्हणतात तिचे काका काकू. पण यशबद्दलची बातमी आपल्या कानावर पडल्यामुळे असं म्हणते आता ती, असं काही झालेलं नाही आहे, बातमी चुकीची आहे असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आता यश कुठे आहे असं म्हणतात आता ते, माझ्यासोबत घरी चल असं म्हणते आता इथे कावेरी. येतो तुझ्यासोबत, पण माझी एक अट आहे असं म्हणतो आता इथे योग. तुझ्यामुळे मी एक रात्र ह्या जेलमध्ये घालवली आहे असं म्हणतो योग. आता तुलाही एक रात्र जेलमध्ये घालावी लागेल असं म्हणतो आता इथे योग. तर आता बघा प्रेक्षक हो, रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.